प्रोटीन सिंथेसिस इनहिबिटर हा खूप मोठा क्लास आहे किमोथेरपीमध्ये. सध्या आपण आहोत या किमोथेरपीच्या सिरीजमध्ये, राईट एस्पिरंट्स, या किमोथेरपीच्या सिरीजमध्ये आपण आहोत. यामधील आपला सेकंड सेक्शन आपण ओपन करतोय. सो दॅट इज द प्रोटीन सिंथेसिस इनहिबिटर्स. मग आपण हे पाहतोय एस्पिरंट्स की प्रोटीन्स, राईट, यांची रिक्वायरमेंट काय बॉडीमध्ये. प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे एस्पिरंट्स सेल वॉल बॅक्टेरियामध्ये. सो बॉडीमध्ये इन द सेन्स वी आर टॉकिंग अबाउट बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन बद्दल बोलतोय आपण. सो सेल वॉल साठी प्रोटीन्स लागतील. त्यानंतर एस्पिरंट्स बॅक्टेरियाच्या मध्ये जे सेल्युलर एन्झाइम्स असतील, राईट, जेवढे काही एन्झाइम्स असतील एस्पिरंट्स त्यांच्यासाठी पण प्रोटीन्स लागतात. म्हणजे काय की प्रोटीन्स हे एन्झाइम्सला बनवतात आणि एस्पिरंट्स एन्झाइम्स हे आपल्या बॉडीमध्ये मिडलमॅनचा रोल प्ले करतात. दीज आर द मिडलमॅन, दीज आर द बायो कॅटलिस्ट, जे रेट ऑफ रिएक्शन वाढवतात, जे स्टार्टिंग प्रोडक्टला एंड प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करतात. यांनाच तर आपण एन्झाइम्स म्हणतो. मग आता आपण हे पाहतोय की जर एखादा बॅक्टेरिया त्याच्या बॉडीमध्ये, सी दिस इज द बॅक्टेरिया, ज्याची एक सेल वॉल आहे. सो त्याच्या बॉडीमध्ये जर त्याच्या बॉडीमध्ये हा डीएनए आहे, सो डीएनएचं कन्व्हर्जन तो आरएनए मध्ये करत असेल. येस, दिस इज द डीएनए. आणि डीएनएचं कन्व्हर्जन तो आरएनए मध्ये करत असेल. सो आरएनए मध्ये आपल्याकडे एमआरएनए आहे, आपल्याकडे टीआरएनए आहे, सो आपल्याकडे आरआरएनए आहे, राईट, या बॅक्टेरियामध्ये. मग आता एमआरएनए जो आहे एस्पिरंट्स हा मेसेंजर आरएनए आहे. मग हा तुमच्या युनिटकडे जातोय, सब युनिटकडे, जिथं हा जाऊन सेट होते आणि ही विल ऍक्ट ॲज अ कोडॉन. हा जो टीआरएनए आहे एस्पिरंट्स ही विल ऍक्ट ॲज अ अँटीकोडॉन. आणि कोडॉन अँटीकोडॉन रिकग्नेशन होते आणि या रिकग्नेशनच्या हेल्पनी प्रोटीन्स तयार होत आहेत एस्पिरंट्स. आणि प्रोटीन्सचा वापर करून हा बॅक्टेरिया त्याची सेल्युलर ऍक्टिव्हिटीला कंप्लीट करतोय. याचा अर्थ काय, इट इज इसेन्शियल फॉर द सेल्युलर ऍक्टिव्हिटी, इट इज इसेन्शियल फॉर द बायोकेमिकल रिएक्शन्स, इट इज इसेन्शियल फॉर द फूड डायजेशन, रेस्पिरेशन, हे सगळ्या गोष्टीसाठी इसेन्शियल आहे. म्हणून तर बॅक्टेरिया हा सर्व्हायव्हल करतो. बॅक्टेरियाचं सर्व्हायव्हल होतं आणि जो बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह करतो, जो बॅक्टेरिया सर्व्हायव्हल करून एका कम्प्लीट स्टेटमध्ये तो कन्वर्ट होतो, तो बॅक्टेरिया त्याच्या मल्टिप्लिकेशनसाठी लायबल असतो. की जर ही प्रोसेस कंप्लीट झाली तर तो बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतोय आणि मग त्याची ग्रोथ होते. जर त्याची ग्रोथ होत असेल एस्पिरंट्स तर तो इन्फेक्शन इंड्यूस करतो. याचा अर्थ काय की ही प्रोटीन सिंथेसिसची जी मेकॅनिझम आहे एस्पिरंट्स, तर ही ह्युमन सेलमध्ये आपल्यासाठी तर इसेन्शियल आहे, पण एस्पिरंट्स ही बॅक्टेरियल सेलमध्ये ही इन्फेक्शनचा कॉज आहे, राईट. आपल्या बॉडीमध्ये तर ही इसेन्शियल आहे, पण हीच मेकॅनिझम बॅक्टेरियल सेलमध्ये ही कॉज आहे ज्याच्यामुळे इन्फेक्शन. फर्स्ट ऑफ ऑल मी दोन स्ट्रॅटेजीने चाललोय. सो याच्यातील पहिली प्रोसेस आहे हाऊ आवर द बॅक्टेरिया विल सिंथेसाइज द प्रोटीन आणि सेकंड वन आहे हाऊ टू इनहिबिट. मग आपण त्यांना इनहिबिट कसं करतोय, ह्या दोन प्रोसेसने आपण पुढे जात आहोत. मग यामध्ये हे पहा, जर हा एक जेनेटिक मटेरियल आहे आणि हे जेनेटिक मटेरियल असतो तो म्हणजे डीएनए. सो दिस इज अन बॅक्टेरियल डीएनए एस्पिरंट्स, ज्याच्यामध्ये एक जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. मग ह्या डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन होईल. सो डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन होईल एस्पिरंट्स आणि सो यू विल गेट द सिंगल स्टँडर्ड एमआरएनए. आणि हा जो एमआरएनए असेल तर एस्पिरंट्स हा इनिशियली हायब्रिड असतो. सो हायब्रिड पुन्हा त्याच्यामध्ये इंट्रॉन एक्झॉन असतात. मग आपण स्लायसिंग करतो, इंट्रॉन हा पार्ट आपण काढून टाकतो. असे बरेच काही बिट्स आहेत. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक लेक्चर अवेलेबल आहे, तुम्ही याच्यावरती पाहू शकता, डीएनए रेप्लिकेशन ट्रान्सक्रिप्शन म्हणून. मग आता इथं जो एमआरएनए तयार होत आहे एस्पिरंट्स, तर हा एमआरएनए हा आपल्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये हा कोडॉनचं काम करतोय. मग या सायमल्टेनियसली या सायटोप्लाझम मध्ये आपल्याकडे अशा प्रकारचे युनिट आहे आणि हे असतं एस्पिरंट्स लार्जर युनिट. जे लार्जर युनिट असतं एस्पिरंट, दिस इज 30S. 30S, S स्टँड फॉर द सेविड बर्थ आणि S स्टँड फॉर द सेडिमेंटेशन. अशा बेसिसवरती यांना नाव देण्यात आलेलं एस्पिरंट्स. मग आता आपण इथे पाहतोय की हे लार्जर युनिट आहे आणि दिस इज आवर स्मॉलर युनिट, हे छोटे युनिट आहे. अशा आपल्याकडे दोन युनिट आहेत एस्पिरंट्स. मग यामध्ये तीन साईट आहेत आपल्याकडे, फर्स्ट साईट, देन सेकंड साईट, देन थर्ड साईट. हे दिसायला असं दिसतं एस्पिरंट्स, पण हे स्लाइड होत असतं आपल्या आरएनए वरती. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही याचे कंप्लीट व्हिडिओ पाहाल त्याला तुम्हाला ही प्रोसेस अजून इझी वाटेल आणि ही व्हिडिओ सहित तुम्हाला एकदा एक्सप्लेन केलेली आहे. सो डीएनए ट्रान्सक्रिप्शनचं लेक्चर तुम्ही पाहू शकता. सो यानंतर पहा की या तुमच्या प्रोसेसमध्ये यांना जे नेम देण्यात आले एस्पिरंट्स, तर ही पहिली साईट आहे दॅट इज ए साईट. ही दुसरी साईट आहे एस्पिरंट, दिस इज कॉल्ड पी साईट. आणि ही थर्ड साईट आहे एस्पिरंट, दिस इज कॉल्ड ई साईट. अशा तीन साईट याच्यामध्ये आहे. यातील पहिली साईट आहे ए साईट, देन सेकंड साईट आहे पी साईट अँड द थर्ड साईट इज नथिंग बट ई साईट. मग आता यांचे जे फुल फॉर्म आहेत एस्पिरंट्स, ए साईट इज नथिंग बट द ऍक्सेप्टार साईट. सो जी तुमची ए साईट आहे, पी साईट ही असते पेप्टाइड इलॉंगेशन साईट. सो एस्पिरंट्स, पी साईट इज नथिंग बट द पेप्टाइड इलॉंगेशन साईट आणि ई साईट इज नथिंग बट द एक्झिट साईट. अशा यांच्याकडे तीन साईट असतात. मग काय होतं पहा की प्रोटीन सिंथेसिस आपल्याला करायचं एस्पिरंट्स, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रोटीन्स हे कुणाचे पॉलिमर आहेत. प्रोटीन्स हे पॉलिमर आहेत अमायनो ऍसिडचे.
तर आपण हे बायोकेमिस्ट्रीमध्ये कव्हर केलेलं आहे फ्रेंड्स की अमायनो ऍसिड्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ अमायनो ऍसिड्स? अमायनो ऍसिड्स आर द कंपाऊंड ज्यांच्या अल्फा कार्बनवरती एक कार्बोक्सिलिक ग्रुप आहे आणि सेकंड ग्रुप असतो NH2. ते कंपाऊंड्स अमायनो ऍसिड्स कन्सिडर केले जातात. मग आता आपण हे पाहतो की हा कार्बन आहे, इथं एक NH2 सो आणि COOH, दिस इज R and R. यानंतरचा सेकंड कार्बन आहे, इथं आहे COOH, दिस इज NH2 R and R. तर एस्पिरंट्स हा पण एक अमायनो ऍसिड आहे, हा पण एक अमायनो ऍसिड आहे. मग ज्यावेळेला हे अमायनो ऍसिड्स पॉलिमर होतात आणि यांचं पॉलिमरायझेशन होतं एस्पिरंट्स प्रोटीनमध्ये, त्यावेळेला नेमकं काय होतं? तर हे पॉलिमरायझेशन होत असताना एस्पिरंट्स या ठिकाणी अशा प्रकारची लिंकिंग होते. तर हा C डबल बॉन्ड O आणि H मी आता असा ड्रॉ करतोय. इथं आपण NH आणि हा सेकंड H ला जो आपण मायनस मध्ये येतो एस्पिरंट्स, तर हा बॉन्ड इथं जातो, या इलेक्ट्रॉनचा अटॅक ह्या कार्बोनिल कार्बनवरती होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, पुन्हा हा बॉन्ड फॉर्म होतो, इथून हा OH मायनस होतो, हा OH इथला एक H एस्पिरंट्स इथून रिलीज होत असतो आणि तो बॉन्ड तयार होतो एस्पिरंट्स कार्बन डबल बॉन्ड O and the N and H, इथं कार्बन. दिस इज कॉल्ड एज अ पेप्टाइड बॉन्ड. आणि हा पेप्टाइड बॉन्ड असं ज्याला बनतो त्यावेळेला यांना आपण प्रोटीन्स असं म्हणतो. याचा अर्थ काय की जर आपल्याला इथं प्रोटीन सिंथेसिस करायचं असेल, इफ यू वॉन्टेड टू सिंथेसाइज द प्रोटीन, देन वी नीड टू फॉर्म अ पेप्टाइड बॉन्ड्स इन बिटवीन द अमायनो ऍसिड्स. हे आपलं टार्गेट आहे. मग आता हे पेप्टाइड बॉन्ड्सच कसे तयार होतात हेच आपल्याला पाहायचंय. मग आता हे पेप्टाइड बॉन्ड तयार होत असताना फ्रेंड्स यू नीड DNA सिक्वेन्स. सर्वात जास्त इम्पॉर्टंट हा इथील बीट असतो, कारण आपल्या बॉडीमध्ये जो डायरेक्टर आहे तो DNA आहे. म्हणजे काय फ्रेंड्स, विदाउट DNA's परमिशन यू कांट डू एनिथिंग इन द बॅक्टेरिया और एनिथिंग इन अवर सेल. काहीही आपण करू शकत नाही. याचा अर्थ काय की जे प्रोटीन सिंथेसिस आपल्याला बनवायचे त्याचा जो सिक्वेन्स असेल, सिक्वेन्स अर्थ काय असतो फ्रेंड्स की पहिला जो प्रोटीन असतो समजा तो मिथॅनिन आहे, सेकंड व्हॅलिन आहे, लुसीन आहे, आयसोल्युसीन आहे, सो सेरिन आहे, किंवा जो काही सिक्वेन्स आपल्याला पाहिजे हा सिक्वेन्स आपल्या मनावरती नसतो. ज्या सिक्वेन्सनी तुम्हाला ऑलवेज स्टार्टिंग शुड बी फ्रॉम द M, हे फिक्स आहे. ऑलवेज द इनिशिएशन फ्रॉम द मिथॅनिन, कारण मिथॅनिनचा जो कोड असतो दॅट इज AUG, हा इनिशिएटर कोड असतो. पण एस्पिरंट्स एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे प्रोटीन सिंथेसिस जर बनवायचं असेल, अशा प्रकारचे पेप्टाइड्स जर तुम्हाला तयार करायचे असतील, हे पेप्टाइड बॉन्ड जर तुम्हाला तयार करायचं असेल एस्पिरंट्स, तर तुम्हाला हा सिक्वेन्स हा कुणाकडून घ्यावा लागतो? तो सिक्वेन्स हा DNA कडून घ्यावा लागतो. म्हणजे DNA हा सिक्वेन्स देणार आणि देन यू कॅन स्टार्ट विथ द प्रोटीन सिंथेसिस. मग आता आपण इथं पुढे येतोय की DNA जो आहे सो ही इज अँड डायरेक्टर ऑफ द सेल. हा डायरेक्टर आहे. याचा अर्थ DNA तर या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व नाही होऊ शकत. त्यामुळेच एस्पिरंट्स DNA हा तर सो तुमचा डायरेक्टर आहे, ही वोंट इन्व्हॉल्व इन द प्रोटीन सिंथेसिस. दॅट इज वाय DNA विल गिव्ह द इन्फॉर्मेशन. व्हॉट इज द इन्फॉर्मेशन? सो DNA हॅज, so whatever the code sequence DNA has, DNA will use this information in the form of RNA, and that is why this is mRNA. म्हणजे कोण? मेसेंजर RNA. आणि this messenger RNA will carry the information which is picked up from the DNA and he will enter into this ribosomal unit. आणि ribosomal unit सो मध्ये हा तुमचा जातोय एस्पिरंट्स. त्याच्यामुळे हा काम करत असतो तुमचा कोडॉनचा, राईट? सो देन दिस mRNA will act as a codon. सो एस्पिरंट्स इथं आपण पाहतोय की हा जो mRNA आहे हा कोडॉनचं काम करतोय एस्पिरंट्स. सो त्यानंतर आता इथं जो तुमचा अमायनो ऍसिड पिकअप करून जो येणारा अमायनो ऍसिड आहे, दिस इज अँड द अमायनो ऍसिड, ज्याच्यावरती अशा प्रकारचे काही कोड असतात एस्पिरंट्स. हा आपला सेकंड अमायनो ऍसिड असतो आणि दॅट अमायनो ऍसिड इज नोन ॲज अ tRNA. एस्पिरंट्स वाय वी कॉल दिस tRNA? बिकॉज हा ट्रान्सफर करत असतो एक अमायनो ऍसिड. आणि इथं तुमच्या समोर दिसतंय एस्पिरंट्स की हा अमायनो ऍसिड आहे, हा अमायनो ऍसिड कॅरी करणार असतो आणि इथं जर त्याच्याकडे इथं जे जेनेटिक त्याच्याकडे जी इन्फॉर्मेशन असते तर हे असते एस्पिरंट्स अँटीकोडॉन. मग आता आपल्याला इथं पाहायचंय की कोडॉन अँटीकोडॉन रिकॉग्निशन इथं जर होत असेल तरच ही प्रोसेस पुढे पास होणार आहे, अदरवाइज इट वोंट हॅपन. कोडॉन अँटीकोडॉन रिकॉग्निशन इथं होणं खूप मस्ट अँड मॅन्डेटरी आहे. कोडॉन ही सिग्नल आहे DNAचा, अँटीकोड हा सिग्नल आहे RNA विथ प्रोटीनचा, आणि त्याच्यामुळे काय होईल की यांचं रिकॉग्निशन होणं खूप गरजेचं आहे. मग यांच्यामध्ये आता पहिली स्टेप एस्पिरंट्स कारण ही प्रोसेस जर तुम्ही समजून घेत असाल तर मग तुम्हाला ड्रग्स हे सारखे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरजच नाही. यामध्ये पहिली प्रोसेस आहे एस्पिरंट्स, दॅट इज फर्स्ट tRNA विथ फर्स्ट अमायनो ऍसिड, अँड फर्स्ट अमायनो ऍसिड इज ऑलवेज मिथॅनिन. मग काय होणार आहे पहा की हा फर्स्ट tRNA सगळ्यात फर्स्ट टाइम हा तुमचा इथं बाइंड होत असतो आणि दिस इज आवर P साइट. येस, फर्स्ट tRNA विथ अमायनो ऍसिड दॅट इज मिथॅनिन हा फर्स्ट टाइम बाइंड होत असतो जिथं तुम्हाला कोड मिळतो AUG. दिस इज द कोड फॉर द मिथॅनिन आणि हा जेनेटिक कोड मध्ये इनिशिएटर कोड आहे.
सो आता जसं हा एओजीला इथं बाइंड होतं एस्पिरंट्स, त्यानंतर या कोडॉन आणि ह्या अँटी कोडॉनचं रिकॉग्निशन होतं. येस, यांचे रिकॉग्निशन होतं. जर हा खाली ए आहे तर वरती हा टी नाही आहे, बिकॉज हा आरएनए, हा यू आहे. खाली यू आहे तर वरती ए आहे, खाली जी आहे तर अँटी कोड सी आहे. And that is why it get the codon anti-codon recognition. आणि हे रिकॉग्निशन झाल्यानंतर, हे रिकॉग्निशन पास झाल्यानंतर देन सेकंड टीआरएनए विल कम हियर. आणि सेकंड टीआरएनए नाउ रेडी टू बाइंड विथ द फर्स्ट साइट. सो एस्पिरंट्स, आता आपण इथं 1000 समजा 100 जरी टीआरएनए आणत असाल, ओनली फर्स्ट विल बाइंड्स विथ पी साइट, रिमेनिंग 99 विल बाइंड विथ ए साइट. हे पण गरजेचं आहे. only one means only first tRNA will binds with P site. Other rest of the tRNA will binds with A site, and second tRNA will come here and binds with the A site, which is having one amino acid. Okay, then this tRNA for the binding with the A site, he will bind with the 30S ribosomal unit. Yes, he will binds with 30S ribosomal unit and enter into the A site. हे आपण सेकंड टीआरएनए बद्दल बोलतोय. तर एस्पिरंट्स, व्हॉट हॅपन नाउ? सो वी गॉट एन स्ट्रक्चर, ज्या स्ट्रक्चर मध्ये ए साइट हॅज बीन ब्लॉक, पी साइट हॅज बीन ब्लॉक, अँड ओनली ई साइट इज इन वॅकंट पोझिशन. नाउ आवर थर्ड टीआरएनए इज वेटिंग फॉर द ए साइट. He can't bind with the P, he can't bind with the E, because this is not the acceptor site. Acceptor site is always A after the first, and that is why this tRNA is waiting for the first site, which is in blocked state. Now he blocked आहे. मग आता होतं काय पहा या ठिकाणी एस्पिरंट्स. सो आपल्याकडे ही प्रोसेस, आता आपण सेकंड स्टेपला जात आहोत. तर सेकंड स्टेपला काय होणार आहे एस्पिरंट्स पहा, की हा जो तुमचा सेकंड पी मध्ये जो टीआरएनए आहे, हा टीआरएनए ई मध्ये जाण्याआधी, सो याचं टार्गेट आहे की जो तो फर्स्ट अमायनो ऍसिड आहे, तो अमायनो ऍसिड हा ए वरती असणाऱ्या टीआरएनए वरती पास झाला पाहिजे. And this is what the aspirants. So peptidyl transferase, this is an enzyme. जो एन्झाईम ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो. पेप्टिडिल ट्रान्सफरेज हा काय करतोय की हा या ठिकाणी सो पी मध्ये जो अमायनो ऍसिड आहे, सॉरी टीआरएनए आहे, त्यातील अमायनो ऍसिड हा ए मध्ये पास करतो. आणि जसं हे पास झालं एस्पिरंट्स, देन नाव द स्ट्रक्चर इज बिकम लाईक दिस. स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं होणार आहे एस्पिरंट्स. हे पहा, सो यामध्ये पी साइट तर ई साइट तर ऑलरेडी एम्प्टी आहे. आता पी साइट मध्ये फक्त टीआरएनए शिल्लक आहे, आणि ए साइट मध्ये एस्पिरंट्स की हा टीआरएनए आहे. सो याच्याकडे आता हे दोन अमायनो ऍसिड्स आहेत, आणि हे ट्रान्सफर करण्याचं काम केलेलं आहे. सो पेप्टिडिल ट्रान्सफरेज या एन्झाईमने. ओके, देन नेक्स्ट प्रोसेस आता काय होणार आहे एस्पिरंट्स, याच्यानंतरची प्रोसेस असते ट्रान्सलोकेशन. नेक्स्ट प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन, P to E and A to P. Whatever the tRNA, हे पहा आता आपल्याकडे दोन टीआरएनए आहेत. सो एक आहे पी साइट मध्ये, सेकंड वन आहे ए साइट मध्ये. तर ट्रान्सलोकेशन होईल एस्पिरंट्स, हा इथं पोहोचेल आणि हा इथं पोहोचेल. दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. अँड द नेक्स्ट प्रोसिजर, नेक्स्ट स्टेटमेंट जे स्टेप असेल एस्पिरंट, ही कशी असणार आहे, तर हा तुमचा जो ई आहे, तर तो ई तुमचा आता एका टीआरएनए सोबत असेल. त्यानंतर जो तुमचा पी आहे एस्पिरंट, तो एका टीआरएनए वरती असेल. आणि अगेन सो ई ए जो आहे एस्पिरंट्स, तर ए या ठिकाणी आता झालेला आहे EMT. सो ए हा EMT आहे. अँड नाव सो येस एस्पिरंट्स, याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये काय होईल पहा, की नेक्स्ट टीआरएनए ज्याच्याकडे आता एक नवीन तुमचा काय आहे, सो अमायनो ऍसिड आहे. दिस इज आवर फोर्थ वन. नाव ही इज वेटिंग फॉर दी ए साइट, आणि ए साइट पुन्हा एकदा बाइंड होईल हा अमायनो ऍसिड, आणि द सायकल विल रिपीट. सो एस्पिरंट्स, ही सायकल तोपर्यंत रिपीट होणार आहे जोपर्यंत डिझायर्ड प्रोटीन चेन मिळणार नाहीये. So once the desired protein chain will synthesize, जसं हा mRNA वरती स्लाइड होत जाईल एस्पिरंट्स, जिथं नॉनसेन्स कोड येतील तिथं ही प्रोसेस स्टॉप होते, आणि ही चेन जी तयार झाली एस्पिरंट्स, दिस इज कॉल्ड ॲज अ प्रोटीन सिंथेसिस. ओके, नाव वी हॅव डन विथ आवर फर्स्ट जॉब. पहिला जॉब आपला इथं संपला, आणि तो जॉब होता हाऊ द बॅक्टेरियल सेल विल सिंथेसाइज द प्रोटीन. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड द सेकंड जॉब, की आता हे प्रोटीन सिंथेसिस आपल्याला नको आहे. We wanted to inhibit the bacterial multiplication. We wanted to inhibit the bacterial infection.
अँड दीज आर द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ज्यांना आपण घेतोय. मग आता हे अँटीबायोटिक्स आपण कोणते घेतोय एस्पायरंट्स, जे या प्रोटीन सिंथेसिसला स्टॉप करतील. मग आपल्याकडे प्रोटीन सिंथेसिस मधले टार्गेट्स फाइंड आउट करा. फर्स्ट टार्गेट आहे एस्पायरंट्स, कोणते टार्गेट्स आपण सेट करायला जाऊ शकतो. यामध्ये पहिलं टार्गेट आहे बाइंडिंग विथ ए साइट. हे एक प्रॉब्लेम आहे. फर्स्ट हा प्रॉब्लेम आहे एस्पायरंट्स. यानंतर सेकंड प्रॉब्लेम आहे कोडॉन अँटीकोडॉन रिकॉग्निशन. हा पण एक प्रॉब्लेम आहे. फर्स्ट प्रॉब्लेम आहे बाइंडिंग विथ द ए साइट. देन सेकंड प्रॉब्लेम आहे एस्पायरंट्स कोडॉन अँटीकोडॉन रिकॉग्निशन. थर्ड प्रॉब्लेम आहे दॅट इज पेप्टिडिल किंवा यामध्ये अमायनो ऍसिड ट्रान्सफर. अमायनो ऍसिडचा ट्रान्सफर होतो एस्पायरंट्स पी टू ए साइड. हा पण एक प्रॉब्लेम आहे. आणि चौथा प्रॉब्लेम आहे एस्पायरंट्स दॅट इज ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन इट मीन्स फ्रॉम द पी साइड टू ई साइड अँड फ्रॉम द ए साइड टू द पी साइड. तर हे 4 प्रॉब्लेम आपल्याला फाइंड आउट झाले. Okay, and we have been synthesized, means we humans has been synthesized these drugs जे हे 4 प्रोसेसला थांबवतात. मग आता आपण हे पाहिलं की प्रोटीन सिंथेसिस हे 4 प्रोसेसची बदलत आहे. सो या 4 प्रोसेसमुळेच प्रोटीन सिंथेसिस होत आहे. मग आपण या 4 प्रोसेसला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत एस्पायरंट्स. यामुळे आपल्याकडे आता पहिला क्लास याच्या इनहिबिटर मध्ये जातोय. फर्स्ट क्लास आपण या ठिकाणी पाहतोय एस्पायरंट्स, तो असणार आहे राईट. सो पहिला क्लास इथं पिकअप करा एस्पायरंट्स, जो या ठिकाणी या इनिबिशनचं काम करतोय आणि तो आहे टेट्रासायक्लिन्स. टेट्रासायक्लिन्स हे 30S रायबोसोमल युनिट्सला बाइंड होतात एस्पायरंट्स अँड इनहिबिट करतात. येस, इनहिबिट करतात बाइंडिंग ऑफ tRNA टू ए साइट. चला, तर याने पहिली प्रोसेस इथं कंप्लीट केलेली आहे. तर आता सेकंड ड्रग कडे जातोय आपण. सेकंड ड्रग कसा काम करतो पहा. फर्स्ट टेट्रासायक्लिन्स इथं कंप्लीट झाले एस्पायरंट्स. आता आपण हे पाहिलं होतं की या प्रोसेसमध्ये कोडॉन अँड अँटीकोडॉनचं रिकॉग्निशन असतं. तर आपल्याकडे एक क्लास आहे यामध्ये अमायनो ग्लायकोसाइड्स. तर एस्पायरंट्स अमायनो ग्लायकोसाइड एक्सेप्ट स्ट्रिप्टोमायसिन हे या कोडॉन अँटीकोडॉनचं रिकॉग्निशन मिसमॅच करतात. आणि amino glycosides will binds with the 30 as well as the 50S and they will inhibit the codon anticodon recognition. They will mislead the recognition. And aspirants mislead होत असेल तर सिंथेसिसची प्रोसेस ब्लॉक होते. They will mislead the recognition, right? And mislead होत असेल aspirant तर सिंथेसिसची प्रोसेस इथं ब्लॉक होते. यानंतरचा aspirants नेक्स्ट प्रोसेस आहे आपल्याकडे की this enzyme is responsible for the transfer of amino acid. सो पेप्टिडिल ट्रान्सफरेज हे या ठिकाणी बॉन्ड ब्रेक करून तिकडे तुम्हाला हा ट्रान्सफर करण्यासाठी रोल प्ले करतो एस्पायरंट्स. तर आपल्याकडे एक पुढचा क्लास आहे एस्पायरंट्स अँड दिस इज कॉल्ड ॲज अ क्लोरॅनफेनिकॉल. येस, हा आपल्याकडे ड्रग आहे एस्पायरंट्स विच विल बाइंड्स विथ द 50S अँड इनहिबिट दिस एन्झाईम. आणि जर हा एन्झाईम इनहिबिट होत असेल तर मग मात्र आपण ही प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस स्टॉप करतो. यानंतरचा अजून एक बीट आहे एस्पायरंट्स आपल्याकडे जो या प्रोसेसमध्ये काम करतोय आणि तो म्हणजे ट्रान्सलोकेशन. तर एस्पायरंट्स ट्रान्सलोकेशन मध्ये आपल्याकडे जे ड्रग्स आहेत यामध्ये पहिला क्लास आहे अँड दॅट इज मॅक्रोलाइट्स. व्हेरी 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 इम्पॉर्टंट एस्पायरंट्स. मॅक्रोलाइट्स विल इनहिबिट द ट्रान्सलोकेशन. मॅक्रोलाइट्स हे जे ड्रग्स असतील तर एस्पायरंट्स हे तुमचे यूज या ठिकाणी इनहिबिट करतात. सेकंड ड्रग आहे एस्पायरंट्स इरिथ्रोमायसिन जे याला इनहिबिट करतात. नेक्स्ट ड्रग आहे एस्पायरंट्स दॅट इज क्लिंडामायसिन जे या ट्रान्सलोकेशन प्रोसेसला इनहिबिट करतात. ओके एस्पायरंट्स, इथपर्यंत काही डाऊट आहे का पहा. राईट एस्पायरंट्स. सो जे ड्रग्स आपण इथं पाहिले जे इनहिबिट करतात ट्रान्सलोकेशन आणि या पद्धतीने एस्पायरंट्स आपल्याकडे चारी टार्गेट्सला आपण ब्लॉक केलेला आहे. सो हे ट्रान्सफर इनहिबिट केला, ट्रान्सलोकेशन इनहिबिट केलं, कोडॉन अँटीकोडॉन रिकॉग्निशन केलं इनहिबिट आणि ही बाइंडिंग साइट पण इनहिबिट केली एस्पायरंट्स. पण आपल्याकडे अजून एक क्लास असतो दॅट इज लिनेझोलाइड. तर हा जो ड्रग आहे एस्पायरंट्स तर हा चेन टर्मिनेटर आहे. राईट, प्युरोमायसिन पण असतो याच्यामध्ये. प्युरोमायसिन हे 2 ड्रग असतात ज्यांची मेकॅनिझम या मेकॅनिझमपेक्षा थोडीशी वेगळी आहे. नंतर हे पण प्रोटीन सिंथेसिस इनहिबिटर्स आहेत आणि यांचा रोल प्रोटीन सिंथेसिस इनहिबिशन मध्ये येतो. तर एस्पायरंट्स याच्यामध्ये हे लिनेझोलाइड जो असतो एस्पायरंट्स इथे छोटंसं ब्रीफ लक्षात ठेवा, थोडंसं करेक्शन करा. तर हा तुमचा फ्रीज इनिशिएशन आहे अँड प्युरोमायसिन वाला जो असतो एस्पायरंट्स तर तो असतो चेन टर्मिनेटर. हे चेन टर्मिनेट कसं करतो माहितीये की प्युरोमायसिनची अँटीबायोटिक ही जी आहे आपण दिलेली सो याचं स्ट्रक्चर tRNA सारखं आहे. इट इज रिसेंबल टू द tRNA. इन्स्टेड ऑफ एंटरिंग tRNA टू द ए साइड हा प्युरोमायसिनच याच्यात एंटर करतो. And that is why he will terminate the chain. Protein synthesis terminate होता. अशा प्रकारे एस्पायरंट्स हे सगळेच्या सगळे चॅप्टर्स एकाच मेकॅनिझमने काम करतात and this is called as a protein synthesis inhibitor.